Today we'll discuss about mathematical logics and its application. मित्रांनो, आजचा आपला सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. आज तुम्ही जे कन्सेप्ट शिकायला जाणार आहे ते अल्जेब्रिक लॉ आहे. जोपर्यंत अल्जेब्रिक लॉची चांगली तयारी होणार नाही तोपर्यंत तुम्हाला याच्यावरचे प्रॉब्लेम्स आणि ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक इन स्विचिंग सर्किटमधले प्रॉब्लेम समजणार नाही. तर सुरुवातीला तुम्हाला एक पूर्ण चार्ट समजून घ्यायचा आहे विदाऊट प्रूफ. आपण त्याला प्रूफही देऊ शकतो, कसे द्यायचे मी तुम्हाला ते सायमल्टेनियस सांगतो, पण आपल्याला त्या प्रूफशी काही घेणं देणं नाही. फक्त आपल्याला पूर्णच्या पूर्ण अल्जेब्रिक लॉ हे चांगल्या प्रकारे समजले पाहिजेत. ते लॉ समजण्यासाठी पहिला आपण डिस्कस करू कोणचे लॉ आहेत. चला मित्रांनो, पहा, आपल्याला इम्पॉर्टंट अल्जेब्रा ऑफ अ स्टेटमेंट असं या ठिकाणी सरांनी हेडिंग लिहिलेलं आहे. या हेडिंगमध्ये काही लॉ आहेत, त्यामधले बरेचसे लॉ हे एकदम इझी आणि सोपे आहे तुमचे. काही लॉमध्येच तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करण्याची गरज पडू शकते. आता पहिलाच लॉ कोणचा आहे पहा, हे पूर्णच्या पूर्ण लॉ मॅक्झिमम टाईम्स हे फक्त अँड आणि ऑर याच्या रिलेटेड आहेत. काही ठिकाणी ते इम्प्लाईज आणि डबल इम्प्लाईजच्या रिलेटेड आहे. शेवटचे दोन लॉ जे ते इम्प्लाईज आणि डबल इम्प्लाईजसाठी आहे. सुरुवातीचे जे लॉ आहे ते फक्त अँड आणि ऑरसाठी किंवा निगेशनसाठी असतील. त्याच्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी पहिल्यापासून आपण लॉ पाहायचे. एक लॉ आपण अँडसाठी तयार करू सायमल्टेनियस, एक लॉ आपण ऑरसाठी तयार करू. ब्लॅकबोर्डवर तुम्हाला जो चार्ट दिसतो पहा, सगळ्यांनी एकदा तुम्हाला जो चार्ट दिसून राहिलेला आहे त्या चार्टचं रिअरेंजमेंट कशी केलेली आहे. मधात लॉचे नावं लिहिलेले आहे, लेफ्ट साईडला अँडच्या रिलेटेड लिहिलेलं आहे आणि राईट साईडला ऑरच्या रिलेटेड लिहिलेलं आहे. पहिला जो लॉ आहे तुमचा, त्या पहिल्याचं नाव काय पहा, आय डेपोन्टेंट लॉ. आय डेपोन्टेंट लॉ का असतो आय डेपोन्टेंट लॉ? पी अँड पी इज इक्विव्हॅलन्स टू पी. तुम्ही संसारी कशाहून सांगून राहिले हो तुम्ही, पी अँड पी इज इक्विव्हॅलन्स टू पी. तुम्ही जर याचा ट्रूथ टेबल काढला, पी घेतला त्याच्या दोन व्हॅल्यू घेतल्या, डबल पी घेतला त्याच्या दोन व्हॅल्यू काढल्या आणि दोन्ही व्हॅल्यू जर अरेंज केल्या आणि त्याचा जर ट्रूथ टेबल काढला तर याचा आणि याचा ट्रूथ टेबल सेमच येतो. आपल्याला प्रूव्ह नाही करायचं आहे, फक्त लक्षात ठेवायचं पी अँड पी बरोबर इज इक्विव्हॅलन्स टू पी. जसं पी अँड पी इज इक्विव्हॅलन्स टू पी आहे त्याच पद्धतीनं ऑरसाठी प्रॉपर्टी तयार होते, पी ऑर पी इज इक्विव्हॅलन्स टू पी. एकदम सोपा असा लॉ आहे, एक अँडसाठी एक ऑरसाठी. पी अँड पी इज इक्विव्हॅलन्स टू पी, पी ऑर पी इज इक्विव्हॅलन्स टू पी. 2 नंबरचा लॉ एकदम सोपा आहे पहा, कम्युटेटिव्ह लॉ. हे नावं नवीन आहे पण लॉ एकदम सोपे आहे. दुसऱ्यामध्ये कम्युटेटिव्ह लॉ दिलेलं आहे. कम्युटेटिव्ह लॉमध्ये एकदम सोपा आहे. कसं असते पहा कम्युटेटिव्ह लॉमध्ये, या ठिकाणी तुम्हाला अँड आणि ऑरच्या रिलेटेड तयार करायचं आहे. एक आहे तुमचा पी अँड क्यू इज इक्विव्हॅलन्स टू क्यू अँड पी. पहिला अँडसाठी तयार झाला, पी अँड क्यू इज इक्विव्हॅलन्स टू क्यू अँड पी. सिमिलरली ऑरसाठी पी ऑर क्यू इज इक्विव्हॅलन्स टू क्यू ऑर पी. आता लॉ कम्युटेटिव्ह लॉ आहे. कम्युटेटिव्ह लॉचं मिनिंग म्हणजे सिम्पलमध्ये कसं असेल, राम जर श्यामचा मित्र आहे तर श्याम कोणाचा मित्र असतो, रामचा. त्याच पद्धतीने या ठिकाणी पी अँड क्यू इज इक्विव्हॅलंट टू क्यू अँड पी, पी ऑर क्यू इज इक्विव्हॅलंट टू क्यू ऑर पी. हा झाला कम्युटेटिव्ह लॉ. आपल्याला जे प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतात त्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला पूर्ण लॉ त्या ठिकाणी माहीत असल्याशिवाय प्रॉब्लेम लिहिता येणार नाही. तिसरा लॉ कोणचा आहे पहा, असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉमध्ये काय दिलं पहा, पी अँड क्यू अँड आर, पी अँड इन ब्रॅकेट क्यू अँड आर इज इक्विव्हॅलन्स टू पी अँड क्यू अँड आर इज इक्विव्हॅलन्स टू पी अँड क्यू अँड आर. हा जो लॉ आहे तुमचा, ह्या लॉमध्ये जर तुम्ही याचा ट्रूथ टेबल काढला, याचा ट्रूथ टेबल काढला, याचा ट्रूथ टेबल काढला, तिघायचाही ट्रूथ टेबल सेम येतो, बरोबर आहे. तर त्या ठिकाणी अँडसाठी हा लॉ तयार करण्यात आलेला आहे. तसाच हा लॉ ऑरसाठी तयार करण्यात आलेला आहे. पी ऑर क्यू ऑर आर इज इक्विव्हॅलन्स टू पी ऑर क्यू ऑर आर इज इक्विव्हॅलन्स टू पी ऑर क्यू ऑर आर. ज्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतील त्यावेळेस या तिन्ही टर्मचं कन्व्हर्शन आपल्याला करता आलं पाहिजे. अशी टर्म दिलेली असेल त्याचा मिनिंग हा असतो, अशी टर्म दिलेली असेल त्याचा मिनिंग असा असेल. या पद्धतीनं आपल्याला दोन्ही टाईपचं डायरेक्ट कन्व्हर्शन त्या ठिकाणी जमलं पाहिजे. पहिला, दुसरा आणि तिसरा. तिसऱ्यामध्ये असोसिएटिव्ह लॉ आहे. चौथा तुमचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. मॅक्झिमम प्रॉब्लेम हे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉवर आधारित आहे. मॅक्झिमम प्रॉब्लेम पहा इथं, पी अँड क्यू ऑर आर इज इक्विव्हॅलंट टू पी अँड क्यू ऑर पी अँड आर.
बऱ्याच मुलांना हा लॉ लवकर कळत नाही, त्यावेळेस आपण साधं जे ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करतो त्या टाईपनं मल्टिप्लिकेशन लक्षात ठेवायचं. पहा पी अँड इन ब्रॅकेट क्यू आर आर, तर काय करायचं पहा पी अँड क्यू, आर जसाच्या तसा, पुढं पी अँड आर, जसं आपण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो त्याच पद्धतीनं तुम्हाला पीनं याला मल्टिप्लाय करायचं, त्याच्यापासून जो तयार होतो त्याला तुम्ही डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असे म्हणतात. तर काय तयार झालं पहा पी अँड क्यू ऑर पी अँड आर. या लॉचा आपल्याला एल एच एसून आर एच एस, आर एच एसून एल एच एस काढता आला पाहिजे. समजा आता तुम्ही एल एच एसून आर एच एस काढलेला आहे, आता आर एच एसून एल एच एस काढायचा असेल तर यामध्ये कॉमन टर्म पाहिजे. कॉमन, चला यामध्ये कॉमन टर्म कोण आहे? इथे असेल पी, इथे असेल पी, या पीला कॉमन काढलं, इथं कोण राहिलं? अँड. अजून शिल्लक काय राहिलं? क्यू आर आर. पहा लगेच तुम्हाला आर एच एसून एल एच एस भेटलेलं आहे. दोन्ही डायरेक्शननं तुम्हाला प्रॉपर्टीचं कन्व्हर्शन करता आलं पाहिजे. हर एक प्रॉब्लेममध्ये तुम्हाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ किंवा डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी येणारच, त्यासाठी केअरफुली ऑब्झर्व करा. पी अँड क्यू आर आर इज इक्वॅलंट टू पी अँड क्यू ऑर पी अँड आर. ज्या पद्धतीनं तुम्हाला डिस्ट्रीब्युटिव्ह अँडसाठी असेल त्याच पद्धतीनं तुमचा डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी ही ऑरसाठी असेल. पहा या ठिकाणी थोडा चेंज झालेला आहे. पी ऑर क्यू अँड आर इज इक्वॅलंट टू पी ऑर क्यू अँड पी ऑर आर. बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होते, प्रॉपर्टी लक्षात राहत नाही. त्यांनी काय करायचं, सरळ मल्टिप्लाय करायचं ब्रॅकेटला आहे बा पी ऑर क्यू अँड जसंच्या तसं, नंतर पी ऑर आर झाली डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. अपोजिटमध्ये काय करायचं, या दोन ब्रॅकेटमध्ये कॉमन कोण आहे? पी, पीला बाहेर काढा, समोर कोण आहे? आर, रिमेनिंग काय आहे? क्यू अँड आर, क्यू अँड आर. या टाईपनं तुम्हाला एल एच एसून आर एच एस, आर एच एसून एल एच एस समजलं पाहिजे. प्रॉपर्टी नंबर 4 ही सर्वात इम्पॉर्टंट अशी प्रॉपर्टी आहे, ज्या दोन्ही साईडला डायरेक्शन तुम्हाला समजलं पाहिजे. त्याच्यानंतर सिम्पल लॉ आहे. तुम्ही इक्वॅलन्सी जे प्रूफ पाहिले त्या इक्वॅलन्सच्या प्रूफमध्येच मी तुम्हाला डी मॉर्गन्स लॉ सांगितला होता. पहा डी मॉर्गन्स लॉ काय असतो, निगेशन इन ब्रॅकेट पी अँड क्यू इज इक्वॅलन्स टू निगेशन पी ऑर निगेशन क्यू. साध्या भाषेमध्ये निगेशन सेपरेट करा, अँड असेल तर ऑर लिहा, ऑर असेल तर अँड लिहा. हा जो लॉ असेल या लॉला डी मॉर्गन्स लॉ असं म्हणतात. मीन्स निगेशन पी अँड क्यू इज इक्वॅलन्स टू निगेशन पी ऑर निगेशन क्यू. आता तुम्हाला अपोजिट तयार करायचं असेल तर हे पहा, निगेशन कॉमन काढा, ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहिलं? पी अँड क्यू. ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहिलं तुमचं? पी अँड क्यू. पहा तोच लॉ दुसऱ्या पद्धतीनं, निगेशन इन ब्रॅकेट पी ऑर क्यू इज इक्वॅलंट टू निगेशन पी अँड निगेशन क्यू. म्हणजे या ठिकाणी डी मॉर्गन्स लॉ फक्त तुमचा अँड आणि ऑरसाठी आहे, इम्प्लाईज डबल इम्प्लाईजसाठी नाही. एल एच एसून आर एच एस, आर एच एसून एल एच एस दोन्ही डायरेक्शननं तुम्हाला तो लॉ तयार करता आला पाहिजे. हे झाला तुमचा रूल नंबर 5. रूल नंबर 6 कोणचा आहे पहा, आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉमध्ये थोडी प्रॅक्टिस करणं पडणार तुम्हाला. आयडेंटिटी लॉ 2 टाईपनं तयार करायचा. तयार कसा करायचं आहे ते लक्षात ठेवा. पहिले तुम्ही काय करायचं, टी आणि एफ याच्यासाठी अँड तयार करायचा, नंतर टी आणि एफ यांच्यासाठी ऑर तयार करायचा. पहा सुरुवातीला अँडसाठी पी अँड टी इज इक्वॅलंट टू पी, पी अँड एफ इज इक्वॅलंट टू एफ. हा लॉ लक्षात राहणे थोडं अडचणीत जाते, त्याच्यामुळे आपण तयार करून घ्यायचा. टी एफ घ्यायचा, अँडसाठी तयार करायचा एकदा आणि ऑरसाठी तयार करायचा. टी पी अँड टी इज इक्वॅलंट टू पी, पी अँड एफ इज इक्वॅलंट टू एफ. सिमिलरली पी ऑर एफ इज इक्वॅलंट टू पी, पी ऑर टी इज इक्वॅलन्स टू टी. हा आयडेंटिटी लॉ अँडसाठी टी एफ, ऑरसाठी टी एफ. त्याच्यानंतर कोणचा लॉ आहे पहा, कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ आपण अगोदर ज्यावेळेस सरांनी टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टेजियन्सीची डेफिनेशन शिकवली होती त्यावेळेस आपल्याला कॉम्प्लिमेंट लॉ येऊन गेलेला आहे. कसा असेल पहा, पी अँड निगेशन पी, पी अँड निगेशन पी. त्यावेळेस तुम्ही त्याला कॉन्ट्रडिक्शन म्हणत होते. या लॉमध्ये आपण कॉम्प्लिमेंट लॉमध्ये पी अँड निगेशन पी इज इक्वॅलंट टू एफ असं म्हणून राहिलो आहे. त्याच एफला आपण काय म्हणू शकतो, सी. सी म्हणजे कोण, कॉन्ट्रडिक्शन. सिमिलरली पी ऑर निगेशन पी इज इक्वॅलंट टू टी ऑर स्मॉल टी. स्मॉल टी स्टँड फॉर टॉटॉलॉजी, स्मॉल सी स्टँड फॉर कॉन्ट्रडिक्शन. अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी कॉम्प्लिमेंट लॉसुद्धा चांगल्या पद्धतीनं एक्सप्लेन करू शकतो. याचा प्रूफही करू शकता तुम्ही तयार, पण प्रूफच्या ऐवजी तुम्हाला हा लॉ लक्षात ठेवायचा. पी अँड निगेशन पी असेल तर एफ लिहा, पी ऑर निगेशन पी असेल तर टी लिहा. 1 2 3 4 5 6 7, 7च्या 7 लॉ लक्षात ठेवणं एकदम सोपं आहे. ॲब्सॉर्प्शन लॉमध्ये थोडी कंडिशन अलग असते. कशी असते पहा,
पी ऑर पी अँड क्यू, या ठिकाणी पी ऑर पी अँड क्यू असेल तर याची येणारी व्हॅल्यू पीच एवढी येते. या ठिकाणी पी अँड पी ऑर क्यू असेल त्याची व्हॅल्यूसुद्धा पीच येते. इथं थोडं आपल्या मनाला असा डाऊट येते की ह्या व्हॅल्यू कसं काय सेम आहे. हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही काय करा, याचा ट्रूथ टेबल तयार करा. याचा ट्रूथ टेबल तयार केल्यानंतर याचा टेबल आणि याचा टेबल सेम येईल. या ठिकाणी सुद्धा याचा टेबल आणि याचा टेबल सेम येईल. असा जो लॉ आहे त्या लॉला आपण ॲब्सॉर्प्शन लॉ असं म्हणतो. कोणचा लॉ म्हणतो आपण त्याला? ॲब्सॉर्प्शन लॉ. एका मोठ्या क्वांटिटीपासून ही स्मॉल क्वांटिटी तयार होते. या ठिकाणी पी ऑर पी अँड क्यू इज इक्वॅलन टू पी, पी अँड पी ऑर क्यू इज इक्वॅलन टू पी. त्याच्यानंतर आपल्यासमोर सर्वात लास्ट लॉ आलेला आहे. याच्यावर तुम्हाला मॅक्झिमम प्रॉब्लेमच असणार कंडिशनल लॉवर. कंडिशनल लॉ कसा असेल पहा, पी इम्प्लाइज क्यू जर असेल तर दिस व्हॅल्यू इक्विव्हॅलंट टू निगेशन पी ऑर निगेशन क्यू. याचा तुम्ही आवर्जून ट्रूथ टेबल तयार करून पहा. ह्या दोन्ही क्वांटिटी सेम येतात. कधी आपल्याला असे प्रॉब्लेम विचारू शकतात की समजा एखादा प्रॉब्लेम जर इफ देनमध्ये दिलेला असेल तर त्या प्रॉब्लेममध्ये विदाऊट इफ देन किंवा विदाऊट इम्प्लाईज आपल्याला प्रॉब्लेम लिहायचे असतात. त्यावेळेस तुम्हाला कंडिशनल लॉची आठवण झाली पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर असं दिलेलं असेल त्यानं, इफ पॅरोट्स आर ग्रीन देन क्रोज आर ब्लॅक, राईट द गिव्हन स्टेटमेंट विदाऊट इम्प्लाईज और विदाऊट इफ देन. अशा वाक्यामध्ये तुम्हाला काय करायचं, पी आणि क्यू सेपरेट करायचा. तो सेपरेट केल्यानंतर पी इम्प्लाईज क्यूच्या जागी काय येईल, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. हा एकच लॉ आहे. दोन्ही साईडला मी एकच लिहिलेला आहे, पी इम्प्लाईज क्यू निगेशन पी ऑर क्यू. इथंसुद्धा तेच लिहिलेलं आहे, पी इम्प्लाईज क्यू निगेशन पी ऑर क्यू. हे सुरुवातीचे जे लॉ आहे ते ऑर आणि अँडसाठी होते. हे तुमचे फक्त इम्प्लाईज आणि डबल इम्प्लाईजसाठी लॉ आहे. शेवटचा लॉ कोणचा आहे पहा, बाय कंडिशनल लॉ. बाय कंडिशनल लॉमध्ये काय दिलेलं आहे पहा, पी डबल इम्प्लाईज क्यू, पी डबल इम्प्लाईज क्यू याची येणारी तुमची जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू पी इम्प्लाईज क्यू अँड क्यू इम्प्लाईज पी इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू ऑर पी. तुम्ही याचा ट्रूथ टेबल काढा आणि ट्रूथ टेबल काढल्यानंतर पहिली कंडिशन, दुसरी कंडिशन, तिसरी कंडिशन, तिन्ही कंडिशन आपल्या कशा येतात, सेम. या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी अल्जेब्रा ऑफ अ स्टेटमेंट किंवा लॉ या ठिकाणी तयार केलेले आहेत. हे लॉ एकदा डबल आपण रिवाईज करू. कोणकोणचे लॉ आहे पहा, या लॉवर तुमचे प्रॉब्लेम कोणते डिपेंड असतील, या लॉवरचे प्रॉब्लेम, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक इन स्विचिंग सर्किटमधले काही प्रॉब्लेम. हे लॉ माहीत असल्याशिवाय तुम्हाला ते प्रॉब्लेम सोडवता येणार नाहीत. म्हणून पहा, पहिला आय डेपोंटेट लॉ, दुसरा कम्युटेटिव्ह लॉ, तिसरा असोसिएटिव्ह लॉ, चौथा डिस्ट्रीब्युटिव्ह, डी मॉर्गन्स, आयडेंटिटी, कॉम्प्लिमेंट, ॲब्सॉर्प्शन, कंडिशनल, बाय कंडिशनल. हा पाहल्या व्हिडिओ पाहिल्याबरोबर हा चार्ट तयार करायचा. आपण ज्या ठिकाणी अभ्यास करतो त्या ठिकाणी पूर्ण चार्ट लिहून टाकायचा. दररोज 3 लॉ तयार करायची. आपले 4 दिवसामध्ये पूर्ण लॉ तयार होतात. 3 लॉ तयार केल्यानंतर तुम्ही पूर्ण या ठिकाणी कोणताही प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व करू शकता. हे झाले तुमचे लॉ सुरुवातीचे. आता या लॉवर आधारित काही प्रॉब्लेम काय दिलेले पहा, प्रॉब्लेम डिपेंड ऑन अल्जेब्रा ऑफ अ स्टेटमेंट. आता आपल्याला काय करायचं, अल्जेब्रा ऑफ अ स्टेटमेंटवरचे प्रॉब्लेम डेव्हलप करायचे. प्रॉब्लेम नंबर 1, पहिला प्रॉब्लेम बघा, रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट युजिंग इफ देन. खाली तुम्हाला ज्या स्टेटमेंट दिलेलं आहे त्या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला विदाऊट इफ देन म्हणजेच इफ देनचा वापर करायचा नाही. पहा बरं पहिला प्रॉब्लेम, इफ प्राईज इन्क्रीजेस देन वेजेस रायजेस. आता प्राईज इन्क्रीज देन वेजेस रायजेस. आता याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, विदाऊट इफ देन असं तयार करायचं आहे. विदाऊट इफ देन जर आपल्याला डेव्हलप करायचं असेल तर पहिले आपल्याला पी तयार करणं पडेल, प्राईज इन्क्रीजेस, क्यू द वेजेस रायजेस. आता याचा सिम्बॉलिकल फॉर्म काय असेल, या वाक्यामध्ये इफ आणि देन आल्यामुळे या वाक्यामध्ये येईल पी इम्प्लाईज क्यू. पण आपल्याला असं वाक्य तयार करायचं आहे, रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाऊट युजिंग इफ देन. आपल्याला विदाऊट युजिंग इफ देन तुमच्या ज्या सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये थेरॉटिकल प्रॉब्लेममध्ये इफ देन आलेलं आहे त्याची रिप्लेसमेंट करायची. सुरुवातीला काय करायचं, आला या वाक्यामधला पी आणि क्यू वेगळं करा. जसं कॉन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये केलं त्याच पद्धतीनं पी सेपरेट करा, क्यू सेपरेट करा, दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटचा सिम्बॉल तयार करा. सिम्बॉल काय आला, पी इम्प्लाईज क्यू. आता काय करायचं आपल्याला, विदाऊट युजिंग इफ देन. आपल्या वाक्यामध्ये आपल्याला इफ देन नको. जर आपल्याला इफ देन
नको, त्याच्यासाठी आपल्याला लॉ यूज करणं पडतील. आता कोणचे लॉ आहे पहा, पी इम्प्लाईज क्यूच्या रिलेटेड आपल्याला ब्लॅकबोर्डवर तुम्हाला काही लॉ दिलेले आहे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा, 8वा, या 8च्या 8 लॉ अँड किंवा ऑरच्या रिलेटेड आहे. 9वा कोणचा लॉ आहे तुमचा पहा, कंडिशनल लॉ. कंडिशनल लॉमध्ये काय असते, पी इम्प्लाईज क्यू इज इक्वालंट टू निगेशन पी ऑर क्यू, निगेशन पी ऑर क्यू. या लॉमध्ये पी इम्प्लाईज क्यूची इक्वालंट किंमत ही निगेशन पी ऑर क्यूमध्ये प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे विदाऊट युजिंग इफ देन. म्हणजे आता आपण काय करणार, पी इम्प्लाईज क्यूची इक्वालंट किंमत तयार करणार इन द फॉर्म ऑफ निगेशन पी ऑर क्यू. चला रीड करा बरं. प्राइजेस डू नॉट इन्क्रीजेस ऑर द वेजेस राईज. म्हणजे पहा, या ठिकाणी तुम्ही जे स्टेटमेंट तयार केलेले या स्टेटमेंटमध्ये इफ देन ॲब्सॉर्ब केलेला आहे, बरोबर. म्हणजे या ठिकाणी प्राइजेस डू नॉट इन्क्रीजेस ऑर द वेजेस रायझेस. म्हणजे या ठिकाणी तुम्ही इम्प्लाईजमधला इफ देन काढून त्याची इक्वालंट किंमत निगेशन पी ऑर क्यू एवढी बनवली आहे. चला दुसरा प्रॉब्लेम पहा. नंबर ऑफ प्रॉब्लेम आहे. जेवढे प्रॉब्लेम तुम्ही कॉन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये घेतले ते पूर्ण प्रॉब्लेम याच ठिकाणी घेऊ शकता. फक्त पी इम्प्लाईज क्यूच्या जागी काय लिहायचं असेल, निगेशन पी ऑर क्यू. तुमचे पूर्ण प्रॉब्लेम त्या ठिकाणी डेव्हलप होतील. दुसरा प्रॉब्लेम पहा. इफ इट इज कोल्ड देन वी वेअर वुलन क्लॉथ्स. इफ इट इज कोल्ड देन वी वेअर वुलन क्लॉथ्स. आता इथं सुद्धा इफ देन आलेला आहे. याचा सिम्बॉल तुमचा हा पी इम्प्लाईज क्यू असेल. याचा सिम्बॉल काय असेल तुमचा, पी इम्प्लाईज क्यू. यामधला पी सेपरेट करा, यामधला क्यू सेपरेट तयार करा. आता आपल्याला इफ देन पाहिजे नाही, म्हणजे बाय युजिंग कंडिशनल लॉ काय असेल पहा, पी इम्प्लाईज क्यू इज इक्वालन्स टू निगेशन पी ऑर क्यू. म्हणजेच काय स्टेटमेंट तयार होईल पहा, इट इज नॉट कोल्ड ऑर वी वेअर वुलन क्लॉथ्स. इट इज नॉट कोल्ड ऑर वी वेअर वुलन क्लॉथ्स. अशा प्रकारे या ठिकाणी स्टेटमेंट तयार होते. त्याच्यानंतर तुम्हाला नंबर ऑफ मोड दिलेले आहे. त्याच्यानंतर 6वं एक्झाम्पल पहा. इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज कंटिन्युअस. हे पूर्ण एक्झाम्पल तुमचे कॉन्व्हर्स इन्व्हर्समध्ये आलेले आहे. यामधला पी काय आहे, फंक्शन इज डिफरन्शिएबल. क्यू काय आहे, अ फंक्शन इज कंटिन्युअस. सिम्बॉल काय याचा, पी इम्प्लाईज क्यू. तुम्हाला कसा तयार करायचा, विदाऊट इफ देन. विदाऊट इफ देन म्हणजे काय करायचं तुम्हाला, बाय कंडिशनल लॉ पी इम्प्लाईज क्यू इज इक्वालंट टू निगेशन पी ऑर क्यू. कशी स्टेटमेंट तयार होईल पहा बरं या ठिकाणी, अ फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल. अ फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल ऑर इट इज कंटिन्युअस. ऑर इट इज काय असेल, कंटिन्युअस. अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी या अल्जेब्रिक स्टेटमेंटवर प्रॉब्लेम सॉल्व करायचे. सुरुवातीचा जो फर्स्ट प्रॉब्लेम आहे त्या फर्स्ट प्रॉब्लेममध्ये तुम्हाला इफ देन रिप्लेस करायचं आहे, किंवा याच्या अपोजिटसुद्धा प्रॉब्लेम तयार होऊ शकतो. जर दिलेला प्रॉब्लेम तुमचा निगेशन पी ऑर क्यूच्या फॉर्ममध्ये असेल, त्याच्यापासून तुम्ही त्याचं कन्व्हर्शन पी इम्प्लाईज क्यूमध्ये सुद्धा करू शकतात. म्हणजे दोन्ही डायरेक्शनला याचे प्रॉब्लेम तयार होऊ शकतात. तर त्या प्रॉब्लेममध्ये सुरुवातीला एकच कंडिशन लक्षात ठेवायची, पी क्यू सेपरेट तयार करायचा, सिम्बॉल तयार करायचा, कंडिशनल लॉ घ्यायचा. कंडिशनल लॉमध्ये पी इम्प्लाईज क्यू इज इक्वालंट टू निगेशन पी ऑर क्यू लिहायचा. थेरॉटिकल प्रॉब्लेम कंप्लीट करायचा. ऑफ गिव्हन स्टेटमेंटवरचे आपल्याला सिम्बॉलिकल प्रॉब्लेम तयार करायचे. Without using truth table, prove the following. P or Q and negation Q is equivalent to P. P or Q and negation Q. आता तुम्हाला काय करायचं, तुमचा जो टेबल आहे त्या टेबलमध्ये 1 ते 9 पर्यंत पूर्ण लॉ पाहत जा. सुरुवातीचा कम्युटेटिव्ह, असोसिएटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह, आयडेंटिटी पूर्ण लॉ पाहायला गेल्यानंतर तुम्हाला असं जाणवते की या ठिकाणी कॉम्प्लिमेंट लॉ डेव्हलप झालेला आहे. कॉम्प्लिमेंट लॉ काय होता पहा, पी अँड निगेशन पी असेल तर एफ किंवा स्मॉल सी सुद्धा लिहिलेलं आहे, म्हणजे कॉन्ट्रडिक्शन आलेलं आहे. पी ऑर निगेशन पी असेल तर काय होतं, टॉटॉलॉजी. म्हणजे इथं काय आलं पहा तुमचं, क्यू अँड निगेशन क्यू. क्यू अँड निगेशन क्यू याच्या जागी तुम्हाला एफ तयार होईल. जसा पी अँड निगेशन पी हा एफ असतो तसा क्यू अँड निगेशन क्यूच्या जागी काय असेल, एफ. आता पी ऑर एफ. आता तुम्ही पहा तुमच्या लॉमध्ये अँडसाठी, ऑरसाठी, टी एफसाठी एक लॉ तयार झालेला आहे. त्या लॉचं नाव आहे तुमचं आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉमध्ये काय दिलेलं आहे पहा, पी ऑर एफ असेल त्याची इक्वालंट किंमत ही पी एवढी असते. इथं पी ऑर एफ असेल याचं उत्तर किती आलं, पी. मीन्स एल एच एस मस्ट बी इक्वल टू आर एच एस. दॅट इज पी ऑर क्यू अँड निगेशन पी इज इक्वालंट टू पी.
आपण याला चेकसुद्धा करू शकतो, याचा आणि याचा ट्रूथ टेबल का, दोन्हीही ट्रूथ टेबल तुमचे कसे येतात, सेम. म्हणजे आपल्याला विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह करायचं आहे. पूर्ण प्रॉपर्टीज हे आपल्याला केअरफुली ऑब्झर्व करायचे आहे. आता पहा तिसरा, पी ऑर क्यू अँड निगेशन पी इज इक्वॅलंट टू निगेशन पी अँड क्यू. आता आपल्याला निगेशन पी अँड क्यू डेव्हलप करायचं आहे या कंपाऊंड स्टेटमेंटपासून. मी इथं कोणाला पहा, पी ऑर क्यू अँड निगेशन पी. आता आपण असं त्या पहिली एक प्रॉपर्टी तुमची कम्युटेटिव्ह पी अँड क्यू इज इक्वॅलंट टू क्यू अँड पी. सुरुवातीला मी निगेशन पी अँड पी ऑर क्यू घेतो. याला कोणची प्रॉपर्टी म्हटलं आपण, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. आता मी काय करतो, या ठिकाणी डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी अप्लाय करतो. बऱ्याच मुलांना डिस्ट्रीब्युटिव्ह समजत नसेल त्या ठिकाणी डायरेक्ट मल्टिप्लिकेशन जसं ब्रॅकेटनं केलं जाईल त्या पद्धतीनं काम करायचं. पहा, निगेशन पी अँड पी ऑर जसंच्या तसं निगेशन पी अँड क्यू झाली तुमची प्रॉपर्टी. म्हणजे जसं तुम्ही मल्टिप्लाय करता त्याच प्रॉपर्टीला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असं म्हणतो. निगेशन पी अँड पी इज इक्वॅलंट टू निगेशन पी अँड क्यू. आता पहा कोणची प्रॉपर्टी डेव्हलप होते, हा पी अँड निगेशन पी आहे. प्रॉब्लेम नंबर 2मध्ये सुद्धा क्यू अँड निगेशन क्यू आलं होतं. आता पी अँड निगेशन पी आलं तर पी अँड निगेशन पी याची किंमत असते एफ बाय युझिंग कॉम्प्लिमेंट लॉ. मग इथं काय असेल पहा, याचं रिक्वायर्ड आन्सर हे तुमचं एफ आलेलं आहे, एफ ऑर निगेशन पी अँड क्यू. आता ज्या त्या ठिकाणी एफ आणि टी येतो त्याचा संबंध तुमचा आयडेंटिटी लॉशी येतो. तर पी ऑर एफ याची व्हॅल्यू किती असते, पी. तर या ठिकाणी एफ ऑर निगेशन पी अँड क्यू सुद्धा काय असेल, निगेशन पी अँड क्यू. देअरफॉर पी ऑर क्यू अँड निगेशन पी इज इक्वॅलंट टू निगेशन पी अँड क्यू. या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 3 सुद्धा तुमचा डेव्हलप झालेला आहे. पहा, प्रॉपर्ट्या केअरफुली जर आपण शिकलेला असाल तर प्रॉब्लेम एकदम सोपे जातात. इथे दिलेले पी डबल इम्प्लाइज क्यू इज इक्वॅलंट टू निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू अँड निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन पी. हा प्रॉब्लेम तयार करण्यासाठी आपल्या सगळ्यात शेवटचा एक लॉ दिला होता. त्या लॉचं नाव होतं बाय कंडिशनल लॉ. त्या बाय कंडिशनल लॉमध्ये 3 टर्म इक्विव्हॅलंट दाखवलेले येतात. पहा, पी डबल इम्प्लाइज क्यूची इक्विव्हॅलंट किंमत होती पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. याला आपण बाय कंडिशनल लॉ असं म्हटलं होतं. याची येणारी व्हॅल्यू कोणा एवढी होती तुमची, निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू ऑर पी. आता या ठिकाणी पी डबल इम्प्लाइज क्यू तुमचा पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी एवढा आलेला आहे. आता तुमचा एक कंडिशनल लॉ होता त्या ठिकाणी. कंडिशनल लॉमध्ये काय दिलं होतं, आत्ता तुम्ही थेरॉटिकल प्रॉब्लेम ऑब्झर्व केले. पी इम्प्लाइज क्यूची येणारी व्हॅल्यू किती असेल, निगेशन पी ऑर क्यू. किती असेल तुमची, निगेशन पी ऑर क्यू. इथं काय असेल पहा, पी इम्प्लाइज क्यूच्या जागी निगेशन पी ऑर क्यू अँड जसंच्या तसं इथं काय असेल, निगेशन क्यू ऑर पी. झालं. आता काय करायचं, याला यासारखं लिहायचं जर असेल डी मॉर्गन्स लॉ ऑब्झर्व करा. डी मॉर्गन्स लॉमध्ये जर तुम्ही निगेशन बाहेर काढलेलं असेल त्या ठिकाणी पी अँड निगेशन क्यू ऑर जसाच्याच तसा इथं निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन पी येते. तुम्ही डी मॉर्गन्स लॉ दोन्ही पद्धतीने जर राईट करून पाहिला तर ही स्टेप तुम्हाला इझिली समजते. त्याच्यानंतर पी डबल इम्प्लाइज क्यू इज इक्वॅलंट टू निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू अँड निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन पी. याच्यातसुद्धा मॅक्झिमम लॉ जर पाहिले आपण, ज्या प्रॉब्लेममध्ये इम्प्लाइज डबल इम्प्लाइज आलं त्या प्रॉब्लेममध्ये कंडिशनल लॉ बाय कंडिशनल लॉ येतो. ज्या प्रॉब्लेममध्ये अँड आणि ऑर आलेला असेल त्यामध्ये कम्युटेटिव्ह असेल, असोसिएटिव्ह असेल, डिस्ट्रीब्युटिव्ह असेल, आयडेंटिटी असेल, असं त्याचं क्लासिफिकेशन होते. आता हा प्रॉब्लेम पहा, विदाऊट ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट पी ऑर क्यू अँड निगेशन पी इम्प्लाइज क्यू इज अ टॉटॉलॉजी. आपल्याला काय करायचं, या प्रॉब्लेमपासून टॉटॉलॉजी डेव्हलप करायचं आहे. याला दुसरी मेथड कोणची आहे, याचा टेबल काढल्यानंतर शेवटच्या कॉलममध्ये सर्व टी येतात त्याला तुम्ही काय म्हणतात, टॉटॉलॉजी. सर्व यप येतात त्याला काय म्हणतात, कॉन्ट्राडिक्शन. मिक्स येतो त्याला काय म्हणतात, कॉन्टेजियन्सी. आता फक्त आपल्याला एकच काम करायचं आहे, हा प्रॉब्लेम अगोदर पाहिलेला आहे तो प्रॉब्लेम ट्रूथ टेबलच्या मदतीने सॉल्व्ह केला. आता आपल्याला विदाऊट ट्रूथ टेबलच्या मदतीने सॉल्व्ह करायचा. या प्रॉब्लेमकडे एकदा ऑब्झर्व करा. या प्रॉब्लेमकडे ऑब्झर्व केल्यानंतर लॉजिकल कनेक्टिव्हिटीज कोणकोणचे डेव्हलप झाले पहा, ऑर अँड इम्प्लाइज. म्हणजे यामध्ये टेंटेटिव्ह कोणकोणचे लॉ येणार, यामध्ये लॉ येऊ शकतात तुमचे कम्युटेटिव्ह, असोसिएटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह, आयडेंटिटी लॉ आणि शेवटचा कोणता लॉ असेल तुमचा, कंडिशनल लॉ. याच्यावर आधारित प्रॉब्लेम असेल. चला, आपल्याला पूर्ण याची व्हॅल्यू टी आणायची आहे, कॅपिटल टी एवढी याची व्हॅल्यू आणायची. ते आणण्यासाठी आपल्याला मदत कोण करतो, आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ कसा डेव्हलप केलेला आहे, एक अँडनं तयार केलेला आहे, ऑरनं तयार केलेला आहे.
पहा पी ऑर क्यू अँड निगेशन पी इम्प्लाईज क्यू. या ठिकाणी निगेशन पी अँड पी ऑर क्यू. इथे काय केलं पहा, आपला जो कम्युटेटिव्ह लॉ आहे त्याच्यानुसार निगेशन पी सुरुवातीला लिहिला आणि पी ऑर क्यू नंतर लिहिला. हा जो लॉ डेव्हलप तयार झाला याला आपण कम्युटेटिव्ह लॉ असं म्हणतो. इम्प्लाईजमध्ये काही चेंजेस केलेले नाही आपण, या ठिकाणी इम्प्लाईजमध्ये चेंजेस केलेले नाही. आता आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करणार. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करणार म्हणजे निगेशन पीनं मी फक्त मल्टिप्लाय करणार. कसं मल्टिप्लाय करणार पहा, निगेशन पी अँड पी ऑर जसाच्या तसा निगेशन पी अँड क्यू. हा जो लॉ आहे या लॉला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असं म्हणतात. पहा मल्टिप्लिकेशन निगेशन पी अँड पी ऑर निगेशन पी अँड क्यू. आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला ॲक्टिव्ह कोणची टर्म आहे, आपल्याला काम कुठं करायचं, लॉ कुठं लावायचा हे आपल्याला समजलं पाहिजे. आता या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण जर टर्म लिहिली तर नेमका लॉ कुठं अप्लाय करायचा. लॉ अप्लाय करण्यासाठी तिथं लॉ डेव्हलप झालेला असतो. पहा इथं लॉ डेव्हलप नाही आहे, इथंही लॉ डेव्हलप नाही आहे, इथं तुमचा लॉ डेव्हलप झालेला आहे. कोणचा पहा, पी अँड निगेशन पी. पी अँड निगेशन पी असेल तर एफ येते, पी ऑर निगेशन पी असेल तर टी येते. या ठिकाणी पी अँड निगेशन पी हे याच्या जागी काय येणार, एफ. मग इथं काय आलं पहा, एफ ऑर निगेशन पी अँड क्यू इम्प्लाईज क्यू. याला आपण कॉम्प्लिमेंट लॉ असं म्हटलेलं आहे. आता एफ किंवा टी आला म्हणजे कोण येतो, आयडेंटिटी लॉ येतो. मग आयडेंटिटी लॉने काय सांगितलेलं आहे तुम्हाला, पी ऑर टी एफ ऑर पी असेल तर काय आहे ते पी. म्हणजे इथं काय येईल पहा, एफ ऑर निगेशन पी अँड क्यूच्या जागी काय येईल, निगेशन पी अँड क्यू इम्प्लाईज क्यू. हा आयडेंटिटी लॉ झालेला असेल. आता तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, या ठिकाणी कंडिशनल लॉ यूज करायचा. कोणचा आहे कंडिशनल लॉ, आत्ता आपण याच्या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा पाहिलेला आहे. पी इम्प्लाईज क्यू याची येणारी व्हॅल्यू किती येते, निगेशन पी ऑर क्यू. या ठिकाणी निगेशन पी अँड क्यू इम्प्लाईज क्यू. इथं कंडिशनल लॉ अप्लाय करण्यासाठी निगेशन ब्रॅकेटच्या आत निगेशन पी अँड क्यू ऑर क्यू ही स्टेप केअरफुली ऑब्झर्व करा. फक्त तुम्ही एकदा कंडिशनल लॉ जर राईट केला ताबडतोब समजते. पहा वरतीच पहा, पी इम्प्लाईज क्यू याची येणारी व्हॅल्यू किती आलेली आहे, निगेशन पी ऑर क्यू. म्हणजे इथं काय येईल, निगेशन इन ब्रॅकेट निगेशन पी अँड क्यू ऑर क्यू. बरं आता काय करायचं तुम्हाला, डी मॉर्गन्स लॉ अप्लाय करायचा. डी मॉर्गन्स लॉ काय, निगेशन सेपरेट करा. निगेशन ऑफ निगेशन पी अँड असेल तर ऑर. इथं काय असेल, निगेशन क्यू ऑर क्यू जसाच्या तसा. आता तुम्हाला निगेशनमध्ये जायचं आहे. निगेशनचा 5वा रूल, निगेशन निगेशन गेट कॅन्सल. या ठिकाणी काय येईल पहा, पी ऑर निगेशन क्यू ऑर क्यू. आता इथं तुम्ही असोसिएटिव्ह प्रॉपर्टी डेव्हलप करणार. प्रॉपर्टी नंबर 3, त्या प्रॉपर्टी नंबर 3मध्ये आपण असोसिएटिव्ह लॉ लिहिलेला आहे. त्या असोसिएटिव्ह लॉवरून आपण काय घेतलं पहा, क्यू ऑर पी ऑर निगेशन क्यू. आता यामधली डिफरंट टर्म बाहेर काढली, पी क्यू ऑर निगेशन क्यूला मिक्स केलं. जर क्यू ऑर निगेशन क्यू जर एकत्र लिहिलेलं असेल तर बाय युझिंग कॉम्प्लिमेंट लॉ इट मस्ट बी इक्वल टू टॉटॉलॉजी. दॅट इज पी ऑर निगेशन पी मस्ट बी इक्वल टू टॉटॉलॉजी. क्यू ऑर निगेशन क्यू मस्ट बी इक्वल टू टी. आता या प्रॉब्लेममध्ये डबल आर आलेला आहे, टी आलेला आहे किंवा एफ आलेला आहे. ज्या ज्या प्रॉब्लेममध्ये टी एफ असेल तो प्रॉब्लेम आयडेंटिटी लॉच्या रिलेटेड असतो. इथं पी ऑर टी आलेलं आहे, मग पी ऑर टी मस्ट बी इक्वल टू टी बाय युझिंग आयडेंटिटी लॉ. आता या ठिकाणी शेवटच्या टर्ममध्ये टी डेव्हलप झालेला आहे. टी डेव्हलप झाल्यानंतर टी स्टँड फॉर टॉटॉलॉजी आणि इट इज प्रूव्ह दॅट द गिव्हन स्टेटमेंट इज अ टॉटॉलॉजी. आता पहा या प्रॉब्लेममध्ये आपण विदाऊट ट्रूथ टेबलच्या मदतीनं टॉटॉलॉजी डेव्हलप केलेलं आहे. याच्यामध्ये पहिले प्रॉब्लेम चेक करायचा. प्रॉब्लेम चेक केल्यानंतर पहिले पाहायचं कोणकोणचे लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे. फक्त अँड आणि ऑर आलेला असेल तर कम्युटेटिव्ह, असोसिएटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह, आयडेंटिटी लॉ 100% तेच असतील. याच्यासोबत जर तुमचं इम्प्लाईज डबल इम्प्लाईज असेल तर सोबत तुमचा कंडिशनल लॉ असतो. दुसरं नवीन काहीच नसते त्या प्रॉब्लेममध्ये. तर हा प्रॉब्लेम नंबर 1 आपण विदाऊट ट्रूथ टेबल प्रूव्ह केलं. इट इज टॉटॉलॉजी. एकदा सर्व विद्यार्थ्यांनी चारही प्रॉब्लेम घरी आपल्या नोटबुकवर लिहून पाहायचे आहेत. एकदम महत्त्वाचे प्रॉब्लेम आहे. याच्यात जर प्रॅक्टिस असेल तरच लिहिता येईल, नाही ते प्रॉब्लेम लिहिता येणार नाही.